Good morning, girls. Let's start our chapter number 2, presentation of financial statement. Okay, आपण काय बघतोय IFRS सब्जेक्ट अंडर आपण पहिला चॅप्टर कंप्लीट केलेला आहे, इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ IFRS. Okay, then its objective, then characteristic, then classification. In this chapter we will cover accounting standard. It's a very important thing. आपल्याला काय लर्न करायचं आहे, अकाउंटिंग स्टँडर्ड इन डिटेल. देन त्याच्यामध्ये मग नेचर, ऑब्जेक्टिव्ह, कंप्लायन्स, ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, डेव्हलपमेंट ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड, रिक्वायरमेंट ऑफ इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड, व्हाय वी प्रेफर इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड, देन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन एंगेज इन अकाउंटिंग स्टँडर्ड, देन इंट्रोडक्शन, ऑब्जेक्टिव्ह, स्कोप. ओके, असे वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आपण काय करणार आहोत, स्ट्रक्चर्ड अँड कंटेंट ऑफ बॅलन्स शीट, conceptual framework, then comparison between IFRS, then Indian accounting standard and असे वेरियस फॅक्टर आपल्याला काय करायचे आहेत ह्या चॅप्टर मध्ये लर्न करायचे आहेत. ओके, चलो लेट्स स्टार्ट. फर्स्ट कॉन्सेप्ट, अकाउंटिंग स्टँडर्ड रोल अँड ऑब्जेक्टिव्ह. इंट्रोडक्शन. The financial statement of the enterprise are utilized by different group of person in a variety of ways. जसं हे एक कॉमन गोष्ट असेल, जसं आपण पहिल्या चॅप्टर मध्ये सांगितलं, अकाउंटिंग स्टँडर्ड और अकाउंटिंग स्टेटमेंट इज युजफुल फॉर द व्हेरियस स्टेक होल्डर. जसं आपण ऑडिटिंग लर्न करताना काही कॉन्सेप्ट त्याच रिपीट व्हायच्या, तसं इथे सुद्धा हे एक सेंटेन्स फेमस असेल, अकाउंटिंग स्टेटमेंट इज युजफुल फॉर द व्हेरियस स्टेक होल्डर सच ॲज शेअरहोल्डर्स, इन्व्हेस्टर, लेंडर, क्रेडिटर्स वगैरे वगैरे. ह्या सगळ्यांसाठी अकाउंटिंग स्टँडर्ड काय असणार आहे तर इम्पॉर्टंट असणार आहे फॉर अ टेक अ डिसिजन. बट प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह काय असणार आहे तर डिफरंट असणार आहे. सो मिनिंग ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड. Accounting standard are the policy document issued by the recognized expert accounting body related to various aspects to measure, treatment and disclosure of the accounting business environment in the accounting transaction and event. This standard is confirmed with the applicable law, custom, usage and business environment in the country. आता थोडक्यात काय इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की अकाउंटिंग स्टँडर्ड कोण इश्यू करतो. अकाउंटिंग स्टँडर्ड आर द पॉलिसी डॉक्युमेंट. जसं आपण म्हणतो की एक स्ट्रक्चर्ड आहे, ते आपल्याला कंटिन्युअसली काय करायचं आहे, फॉलो करायचं आहे व्हेन वी प्रिपेअर अकाउंटिंग. मग ते कोणतेही अकाउंटिंग असेल, कोणत्याही पॉलिसी असतील तर त्याच्या वेळी आपल्याला हे स्टँडर्ड जे काही रूल्स रेग्युलेशन आहेत हे फॉलो करावे लागतात. मग हे कोण प्रिपेअर करतं तर एक रेकग्नाइज एक्सपर्ट अकाउंटिंग बॉडी आहे. IFRS चार्टर्ड अकाउंट इन्स्टिट्यूशनच्या अंडर काय केले जातात, हे फ्रेम केले जातात. अकाउंटिंग बॉडी, एक्सपर्ट अकाउंटिंग बॉडी रिलेटिंग टू द व्हेरियस आस्पेक्ट. मग हे कशाच्या उद्देशाने प्रिपेअर केलेले आहेत अकाउंटिंग स्टँडर्ड. सो व्हेरियस आस्पेक्ट सच ॲज मेजरमेंट, ट्रीटमेंट अँड डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट. म्हणजे सगळ्या अकाउंटिंगच्या गोष्टी डिस्क्लोज होणं, मेजर होणं, इव्हेंट होणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे प्रत्येकाची ट्रीटमेंट त्या उद्देशाने हे अकाउंटिंग स्टँडर्ड काय केले जातात तर इंट्रोड्यूस केले जातात. दीज स्टँडर्ड आर इन द कन्फर्मिटी विथ द ऍप्लिकेबल लॉ. जसं आपण म्हणतो की एखादी गोष्ट ऑथेंटिक कधी असेल जिथे लॉ अप्लाय आहे. ओके, जिथे रेग्युलेशन अप्लाय आहे, जिथे काही स्ट्रक्चर्ड अप्लाय आहे, जिथे काय आहे स्टॅट्युटरी थिंग अप्लाय आहे, त्याला आपण काय म्हणू शकतो, इट्स अ लीगल थिंग. आता अकाउंटिंग सुद्धा तुम्ही लीगली फॉलो करताय की नाही याच्यासाठी अकाउंटिंग स्टँडर्ड हे फार महत्वाचा रोल काय करत असतात तर प्ले करत असतात. ओके, सो ऍप्लिकेबिलिटी लॉ, कस्टम, युसेज अँड बिझनेस इन्व्हायरमेंट इन द कंट्री. ओके, it is clear from the definition that accounting standard provide a framework for the preparation of financial statement. जसं आता तुम्हाला 11th स्टँडर्ड पासून आपण लर्न करत आलेलो आहोत अकाउंटिंगचे रूल्स, राईट. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर्स वगैरे वगैरे. मग आपल्याला शिकवलं होतं आपल्या टीचर्सने, राईट, की डेबिट म्हणजे काय तर ज्या गोष्टी येणाऱ्या आहेत त्या आपण डेबिटला घेतो, जाणाऱ्या असणाऱ्या गोष्टी आपण क्रेडिटला घेतो. डिपेंड्स ऑन क्लासिफिकेशन, दॅट मीन्स पर्सनल, रिअल, नॉमिनल. म्हणजे जिथे आपण रूल फॉलो केले आणि प्रत्येक ट्रान्झॅक्शन त्या पद्धतीने आपण रेकॉर्ड केली.
म्हणजेच काय आपण काय काय करतोय इथे, तर अकाउंटिंग स्टँडर्ड प्रोव्हाइड अ फ्रेमवर्क. म्हणजे असं कधी लिहिलं का की इकडे डेबिट आहे तर इकडे क्रेडिट लिहिलंय आणि इकडे क्रेडिट आहे तर इकडे डेबिट लिहिलंय, असं कधी केलं का आपण? नाही. एक्झाम मध्ये करतो तो भाग वेगळा, ज्यांना अकाउंटन्सी फारसं जमत नाहीये ते डेबिटचं क्रेडिटला, क्रेडिटचं डेबिटला, कुठेही डेबिट साईडला लायबिलिटी वगैरे काहीही करतात. ज्यांना अकाउंटिंग फारसं जमत नाहीये ते. बट फ्रेमवर्क काय सांगतं, काही डेबिट साईडला एक साईडला इन्कम येतो वगैरे वगैरे, डिपेंड्स ऑन अगर स्टेटमेंट फॉर द प्रिपरेशन ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट. जसं आपण म्हणतो की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट काय आहे, तर अकाउंट आहे म्हणून तिथे क्लासिफिकेशन येतं, टी फॉर्मॅट येतो, डेबिट क्रेडिट येतं. बट बॅलन्स शीट ही अकाउंट आहे का हो? बॅलन्स शीट नाही. तर बॅलन्स शीट काय आहे, एक स्टेटमेंट आहे, लक्षात ठेवा. म्हणून बॅलन्स शीटला आपण कधीही डेबिट आणि क्रेडिट असं वरती फॉर्मॅट लिहिलेला बघितलंय का? किंवा बॅलन्स शीटला कधी टू आणि बाय लिहिलेलं बघितलेलं आहे का? नाही. कारण हे एक स्ट्रक्चर्ड आहे, हे एक फ्रेमवर्क आहे आणि हेच सांगण्याचं काम आपल्याला अकाउंटिंग स्टँडर्ड करत असतात. राईट? सो दिस इज द सेट ऑफ बाउंड्रीज विदिन विच द फिनान्शियल स्टेटमेंट शुड बी प्रिपेअर. आणि कोणत्या फ्रेमवर्क मध्ये, कोणत्या स्ट्रक्चर्ड मध्ये तुम्हाला अकाउंटिंग काय करायचं आहे, रेकॉर्ड करायचं आहे, हे सांगण्याचं काम अकाउंटिंग स्टँडर्ड करत असतं. जसं मी सांगितलं की बॅलन्स शीट सुद्धा लिहायची आहे, तर त्याला पण एक स्ट्रक्चर्ड आहे. म्हणजे बॅलन्स शीट लिहिताना डिरेक्टली तुम्ही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पासून कधी स्टार्ट नाही करत लायबिलिटीला. म्हणजे तिथे जसं मी नेहमी सांगते की कॅपिटल आधी आपण काय करतो, रेकॉर्ड करतो, नेट प्रॉफिट, रिझर्व वगैरे वगैरे, नंतर मग तुमची लायबिलिटी, अदर लायबिलिटी, आता तुमचे बाकीचे अदर लायबिलिटी, करंट लायबिलिटी इन्क्लूड असणार आहे. सेम असेटला सुद्धा तुमचे पहिले फिक्स्ड असेट असतात, त्याच्यानंतर करंट असेट असणार आहेत, किंवा फिक्स्ड असेट नंतर इन्व्हेस्टमेंट असते, इन्व्हेस्टमेंट नंतर करंट असेट असतात, आणि नंतर जे काही तुमचे मग प्रीपेड एक्सपेन्सेस वगैरे वगैरे, फिक्टिशियस असेट वगैरे असतात ते इन्क्लूड होतात. दॅट मीन्स दिस इज द फ्रेमवर्क और दिस इज द स्ट्रक्चर फॉलो बाय द ॲज पर द अकाउंटिंग स्टँडर्ड. आणि हे प्रत्येक वेळी कुठे काय अप्लाय करायचं हे सांगण्याचं काम अकाउंटिंग स्टँडर्ड करत असतं. क्लिअर इंट्रोडक्टरी पार्ट. नेचर बघा. अकाउंटिंग स्टँडर्ड इश्यू बाय, आता हे कोणी इश्यू केलेलं आहे आपल्याला माहिती आहे, ICAI. ओके. रिकमेंडेड इन द नेचर इन द इनिशियल पिरियड. बेसिकली सुरुवातीला इनिशियल पिरियड मध्ये जे इंट्रोड्यूस केलेलं आहे ते इंट्रोड्यूस केलेलं आहे ICAI इज रिकमेंडेड इन द नेचर ऑफ इनिशियल पिरियड. The recommendation period is allowed to smoothen the process of transaction so that no organization will have difficult in confirming the standard once they are made mandatory. म्हणजे बेसिकली तुम्हाला एक कुठेतरी एक फ्रेमवर्क मिळतं, हे अकाउंटिंग स्टँडर्ड आपल्याला दिलेले आहेत की कोणत्या अकाउंटिंग स्टँडर्डनुसार तुम्हाला काय रेकॉर्ड करायचं आहे. त्याला काही सेटल किंवा 32 इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड आहेत, इंटरनॅशनल काही वेगळे अकाउंटिंग स्टँडर्ड आहेत, ते आपण आता पुढे डिटेल बघणार आहोत. देन अकॉर्डिंग टू स्टँडर्ड हॅव द नो लीगल बॅकिंग अँड हिअर आर नॉट इन्फोर्सिबल ऑन द पब्लिक. म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वेगळी काहीतरी लिगल फॉर्मॅलिटीज करायची गरज नाही. हे एक, हा चला तुम्ही अकाउंटिंग स्टँडर्ड नुसार अकाउंट रेकॉर्ड केलंय ना, दिस इज राईट लिगल थिंग. म्हणजे ते एकच तुमच्याकडे, हा की आम्ही ह्या पद्धतीने अकाउंटिंग रेकॉर्ड काय केलेले आहेत, मेंटेन केलेले आहेत, म्हणजे त्याला ऑटोमॅटिकली काय होतं, तर एक लिगल फ्रेमवर्क काय होतं, तर अप्लाय होत असतो. दिस ICAI डिपेंड्स ऑन मेंबर्स फॉर इम्प्लिमेंटेशन. सो स्पेसिफिक स्टेप रिक्वायर टू मेक स्टँडर्ड इफेक्टिव्ह. आता हे स्टँडर्ड जसं आपण सांगितलं की डेबिट क्रेडिट तर आपल्याला माहिती, पर्सनलचा रूल वेगळा आहे, रिअलचा रूल वेगळा आहे, नॉमिनलचा रूल वेगळा आहे. सेम पर्सनल रिअल तर ऑलमोस्ट सेम राहतात रूलच्या संदर्भात जर डिस्कशन केलं तर. बट नॉमिनल अकाउंटचं जर डिस्कशन बघितलं तर बरोबर कॉन्ट्राडिक्टरी आहे. तिथे आपण एक्सपेन्सेस काय करतो, डेबिटला घेतो, किंवा लॉसेस आहेत तो डेबिटला घेतो. काय आहे आठवतं का बघा तुम्हाला, नॉमिनल डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट द इन्कम अँड गेन्स. आठवलं ना? तर हा जो रूल आहे तो बरोबर डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हरच्या काय आहे, तर अपोजिट आहे. दॅट मीन्स इथे आपण काय करतो, कोणतं अकाउंट आहे त्याला कोणतं स्टँडर्ड अप्लाय करायचं याच्यासाठी सुद्धा काही सिक्वेन्स आहे. मग त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे फर्स्ट, सेल्फ रेग्युलेशन ऑन द पार्ट ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन.
लिगल बॅकिंग टू द अकाउंटिंग स्टँडर्ड. म्हणजे तुम्ही सांगताय ना आम्ही अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो करते, तर त्याला थोडंसं लिगल बॅकअप सुद्धा असणं फार महत्वाचं आहे. पब्लिशिंग द यूज ऑफ द अकाउंटिंग स्टँडर्ड. जे तुम्ही अकाउंटिंग स्टँडर्ड यूज केलेलं आहे ते पब्लिश करा, तरच काय होतं. नाही तर पहा आम्ही फक्त अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो केलेलं आहे आणि अकाउंटिंग स्टँडर्ड 3च्या तिथे अकाउंटिंग स्टँडर्ड 5 लिहिलेलं आहे. दिस इज नॉट अ लिगल ब्रेक. म्हणजे जे तुम्ही करणार आहात ते शो ऑफ करणं सुद्धा पब्लिकसाठी तितकंच इम्पॉर्टंट असणार आहे. ओके, सो पब्लिशिंग द यूज ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड अँड अवॉइडन्स ऑफ डुप्लिकेशन ऑफ अथॉरिटी. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अकाउंटिंग स्टँडर्ड इफेक्टिव्ह होण्यासाठी फॉलो करणं फार महत्वाचं आहे. लक्षात ठेवा काय काय बघितलं आपण. अ स्पेसिफिक स्टेप रिक्वायर्ड टू मेक अकाउंटिंग स्टँडर्ड. फक्त फॉलो करणं दिस इज नॉट अ इफेक्टिव्ह. इफेक्टिव्ह कधी होईल जेव्हा तुम्ही सेल्फ रेग्युलेशन आहात. सेल्फ रेग्युलेट असणं फार महत्वाचं आहे. लिगल बॅकअप असणं, बॅकिंग असणं अकाउंटिंग स्टँडर्ड साठी महत्वाचं आहे. मेन म्हणजे तो तुम्ही पब्लिश करणं गरजेचं आहे अकाउंटिंग स्टँडर्ड पब्लिकसाठी. आणि डुप्लिकेशन अवॉइड करा. त्या सगळ्या गोष्टी जर फॉलो केला तर डेफिनेटली तुम्ही अकाउंटिंग स्टँडर्ड हे इफेक्टिव्हली फॉलो केलेले आहेत असं होईल. अदरवाईज नॉट. क्लिअर इंट्रोडक्शन और नेचर. ऑब्जेक्टिव्ह बघा काय सांगितले. आता हे अकाउंटिंग स्टँडर्ड आपण का बरं फॉलो करायचे. फर्स्ट, द स्टँडर्डाइज द डायव्हर्स अकाउंटिंग पॉलिसी. कारण जसं आपण की प्रत्येक अकाउंटसाठी एकच स्टँडर्ड नाही, प्रत्येकासाठी वेगळं आहे. डायव्हर्सिफिकेशन आपल्याला बघायला मिळतं. द स्टँडर्ड द डायव्हर्स अकाउंटिंग पॉलिसी. वेगवेगळ्या पॉलिसीसाठी वेगवेगळे अकाउंटिंग स्टँडर्ड अप्लाय होतात. दॅट्स द स्टँडर्डाइज द अकाउंटिंग प्रॅक्टिसेस. आपल्या अकाउंटिंग प्रॅक्टिसेस मध्ये थोडंसं स्टँडर्डायझेशन पण येऊ शकेल, त्याच्यामुळे आपण त्या गोष्टी फॉलो करणं महत्वाचं आहे. Elimination or eliminate non-comparability of the financial statement and to enhance reliability of financial statement. So these are the basic objective of the accounting standard. So next concept, what is compliance? What is compliance? So compliance means the accounting standard are mandatory from the respective dates mentioned in the accounting standard. Hence, it is the duty of the management to see that all the accounting standards are complied with while the preparing financial statement. In the case of any derivation, necessary disclosure should be made in the audit report so as to make the readers aware of the deviation. ओके, म्हणजे थोडक्यात आपल्याला कंप्लायन्स म्हणजे काय सांगायचं आहे. तर जे अकाउंटिंग स्टँडर्ड तुम्ही फॉलो करताय, फर्स्ट थिंग अकाउंटिंग स्टँडर्ड आर मेड मॅन्डेटरी. ओके, तुम्ही मॅन्डेटरी ते फॉलो करणं महत्वाचं आहे. बट फॉलो करताना सुद्धा ते तुम्ही रिस्पेक्टिव्ह डेट मध्ये फॉलो केलेलं आहे ना. या वर्षीचं अकाउंटिंग आपण रेकॉर्ड करतोय आणि पुढच्या वर्षी त्याला अकाउंटिंग स्टँडर्ड अप्लाय केलं, किंवा वर्षभरामध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड आपण अप्लायच नाही केले आणि फक्त फायनल अकाउंट प्रिपेअर केलेलं आहे. दिस इज नॉट अ लिगल कंप्लायन्स. म्हणजे दिस इज नॉट अ कंप्लायन्स. कंप्लायन्स काय सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल फॉलो अकाउंटिंग स्टँडर्ड मॅन्डेटरी ॲज पर द रिस्पेक्टिव्ह डेट. म्हणजे वर्षभरामध्ये जर तुम्ही एखादं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करताय तर वर्षाच्या शेवटी किंवा बिगिनिंग टू एंड प्रत्येक गोष्टीसाठी तुमचे अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो झाले. आर यू गेटिंग. लक्षात येते ना. म्हणजे असं नाही की शेवटी आम्ही फक्त अकाउंटिंग स्टँडर्ड अप्लाय केला, वर्षभरामध्ये आम्ही काहीच नाही अकाउंटिंग स्टँडर्ड आम्हाला माहिती. दिस इज नॉट अ कंप्लायन्स. आर यू गेटिंग. Hence, it is the duty of the management to see all the accounting standard are comply with the proper framework. मग ही कोणाची ड्युटी आहे. मॅनेजमेंटची ड्युटी आहे की तुम्ही त्या गोष्टी वेळेवर काय करा तर चेक करा, बिकॉज इट इज डिरेक्टली इन्फ्लुएन्स ऑन युअर ऑडिट रिपोर्ट. ओके, म्हणून सांगितलेलं आहे की तुमच्या ऑडिट वरती सुद्धा त्याचा काय होत असतो तर इम्पॅक्ट होत असतो. दॅट्स वाय इट इज इम्पॉर्टंट. ऍडव्हान्टेजेस काय आहे कंप्लायन्सचे. स्टँडर्ड रिमूव्ह to a considerate extent variation in accounting treatment in preparation of the financial statement. म्हणजे काही जसं आपण सांगतो की व्हेन वी चेकिंग बुक्स ऑफ अकाउंट और व्हेन वी रेकॉर्डिंग बुक्स ऑफ अकाउंट आणि एखादी गोष्ट फॉलो नाही केली, सो वी कॅन इझिली अंडरस्टूड की अरे आपल्या इथे अकाउंटिंग स्टँडर्ड 2 अप्लाय करायचं राहून गेलंय,
म्हणजेच काय की आपल्याला त्यावेळी काय होणार आहे तर आपल्या लक्षात येणार आहेत आणि मिस्टेक वगैरे ऑटोमॅटिकली रिमूव्ह होऊ शकतात तिथे. स्टँडर्ड कॉल फॉर द डिस्क्लोजर ऑफ फिनान्शियल इन्फॉर्मेशन बियॉन्ड दॅट रिक्वायर बाय लॉ. जसं आपण सांगतो की आम्ही आता पेपर चेक करताना आपल्याला बघायला भेटतं की सगळे स्टुडंट सेम पेपर प्रेझेंट करत असतात त्या एक्झाम मध्ये, नाही. काही जण खूप छान करतात, काही जण थोडेसे आता आम्ही आता ते पण पेपर चेक करताना आम्हाला बघायला मिळालं की काही फक्त इंट्रो लिहिलाय, काही कन्क्लुजन दिलंय, मध्ये काहीच नाही दिलेलं. म्हणजेच काय, जेव्हा आपण अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो करतो ना तेव्हा अकाउंटिंग स्टँडर्ड तुम्हाला ऑटोमॅटिकली काय सांगतं की दिस इज द फ्रेमवर्क. त्या फ्रेमवर्क मधून जेव्हा तुम्ही पास होताय डेफिनेटली ते एक इम्प्रेशन आहे किंवा ते एक ऑथेंटिसिटी आहे, ती एक रिलायबिलिटी आहे. समोरचा पर्सन इझिली अंडरस्टँड करू शकतो की हा इथे याने अकाउंटिंग स्टँडर्ड काय केलेलं आहे तर फॉलो केलेलं आहे. दॅट मीन्स स्टँडर्ड कॉल फॉर द डिस्क्लोजर ऑफ इन्फॉर्मेशन बियॉन्ड द रिक्वायरमेंट बाय लॉ. म्हणजे लॉच्या बियॉन्ड जाऊन सुद्धा तुमची एक आयडेंटिटी इथे काय होत असते तर क्रिएट होत असते, राईट. सो इट फॅसिलिटेट कंपॅरिझन ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट ऑफ डिफरंट कंपनीज. जसं आपण सांगतो की अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो करणे, तर कोणत्या गोष्टीसाठी अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो करायचा नाही करायचा हा प्रत्येक कंपनीचा प्रश्न असणार आहे. काही म्हणतील की आम्ही वेगळ्या पद्धतीने अकाउंटिंग रेकॉर्ड करतो, आम्ही शेवटी वर्षाच्या शेवटी बघू ऑडिट रिपोर्टच्या वेळी. म्हणजेच काय, जेव्हा सुरुवातीपासून तुम्ही अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो करताय तेव्हा डेफिनेटली तुमची कंपनी ऍज अदर कंपनीपेक्षा डिफरंट दिसणार आहे, कारण तुम्ही ते स्टँडर्ड काय केलेलं आहे फॉलो केलेलं आहे. मग आपल्याला तिथे सांगायची गरज नाही की आम्ही फार स्टँडर्ड आहोत, नाही. When we follow accounting standard, we create a different identity as compared to other companies. हा, क्लिअर आपलं पिक्चर काय होणार आहे तर दिसणार आहे. दॅट्स वाय हिअर सेड इट फॅसिलिटेड कंपॅरिझन ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट ऑफ डिफरंट कंपनी. म्हणजे आपण इझिली काय करू शकतो, कम्पेअर करू शकतो. अरे बघा, ह्या कंपनीचं फिनान्शियल स्टेटमेंट असं आहे, आम्ही मात्र प्रॉपर फ्रेमवर्क मध्ये काय केलेलं आहे ते बसवलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी अकाउंटिंग स्टँडर्ड काय केलेले आहेत तर फॉलो केलेले आहे. बट त्याला काही डिसएडव्हान्टेजेस सुद्धा बघायला मिळतात. मग ते कोणते आहेत, आता लक्षात की स्ट्रक्चर्ड आहे. म्हणजे एखादी गोष्ट विसरली तर थोडंसं काय होऊ शकतं की अरे बाकीच्या गोष्टीवरती त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि स्ट्रक्चर्ड आहे दॅट्स बाय हिअर वी फॉलो अ स्पेसिफिक स्टेप तर फॉलोच कराव्या लागणार आहेत आपल्याला. दॅट मीन्स देर मे बी रिजिडिटी इन ऍप्लिकेशन ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड. ऑब्विसली थोडंसं रिजिड असणार आहे, कारण जिथे जिथे स्ट्रक्चर्ड आहे, जिथे जिथे फ्रेमवर्क आहे ती गोष्ट थोडीशी रिजिड असते किंवा थोडीशी लेंथी असते, थोडीशी कॉम्प्लिकेटेड असते. त्याला बरेचसे रूल्स रेग्युलेशन काय होतात तर अप्लाय होत असतात. दॅट्स वाय फर्स्ट डिसएडव्हान्टेज इज रिजिडिटी. Second, there may be difference in the accounting standard for different countries. It's a very important thing. लक्षात ठेवा, कारण आता आपण पुढे जाऊन बघणार आहोत अकाउंटिंग स्टँडर्ड जे आहेत ना ते प्रत्येक कंट्रीचे सेम नसते. प्रत्येक कंट्रीने काय केलेलं आहे, आपल्या आपल्या पद्धतीने अकाउंटिंग स्टँडर्ड हे डिफरंट केलेले आहे. सपोज आता माझा एक बिझनेस आहे, मी काय करते डोमेस्टिक म्हणजे इंडियामध्ये पण सेल करते माझं प्रोडक्ट आणि मी फॉरेन मध्ये पण सेल करते. तर अशा वेळी मी विचार करेन की मी अकाउंटिंग स्टँडर्ड कोणतं फॉलो करू, तर मला अशा वेळी दोन्ही पण फॉलो करावे लागतील. तर सेम असतील वी कॅन इझिली अप्लाय, बट जर डिफरंट असतील तर अगेन मला तिथे प्रोसेस काय करावी लागणार आहे, फॉलो करावी लागणार आहे. दॅट्स वाय इट इज द डिसएडव्हान्टेजेस फॉर द बिझनेसमॅन, की मला एकच गोष्ट की दोन्हीचे रूल्स बघा, दोन्हीचे रेग्युलेशन अप्लाय करा, दोन्हीचं फ्रेमवर्क काय करा अप्लाय करा. दॅट मीन्स दे मे डिफरंट इन द अकाउंटिंग स्टँडर्ड फॉर अ डिफरंट and the standard are required to be framed within the scope of law. त्या लॉच्या फ्रेमवर्क मध्ये स्ट्रक्चर्ड मध्येच तुमचा स्कोप काय असणार आहे तर लिमिटेड असणार आहे. सो समटाइम्स द स्कोप इज लिमिटेड इन द सेन्स विदिन द फ्रेमवर्क. ओके, फॉर एक्झाम्पल की मी गुड्स बद्दल एखादं रेकॉर्डिंग करतो, व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक बद्दल रेकॉर्डिंग करतो, तर तिथे फक्त माझं अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 2 तेवढाच काय होणार आहे फ्रेमवर्क अप्लाय, म्हणजे बाकीच्या अकाउंटिंग स्टँडर्डचा काही संबंध नाही तिथे. म्हणजे माझं फ्रेमवर्क काय झालं तर लिमिटेड झालं. लक्षात येते. आता फॉर एक्झाम्पल एखाद्या कंपनीच्या पॉलिसीज काय करायच्या आहेत तुम्हाला डिस्क्लोज करायच्या आहे, तर तिथे काय आहे अकाउंटिंग स्टँडर्ड फर्स्ट, मग त्याचे जे रूल्स रेग्युलेशन आहेत फर्स्टचे तेवढीच तिथे काय होणार आहेत तर अप्लाय.
as simple as that. The standard are required to frame within the scope of law. क्लिअर. डिसएडव्हान्टेजेस लक्षात आले. पहिला डिसएडव्हान्टेजेस आहे रिजिड आहे, दुसरा आहे डिफरंट अकाउंटिंग स्टँडर्ड ऍज पर द डिफरंट कंट्रीज, आणि थर्ड आहे इट इज द फ्रेमवर्क विदिन द स्कोप ऑफ लॉ. ओके, रिक्वायर स्पेसिफिक फ्रेमवर्क विदिन द स्कोप ऑफ लॉ. बट गरज पण आहे ना, असं नाही की डिसएडव्हान्टेजेस आहेत म्हणून सोडून देऊ शकतो. हा, एक दोन असतात ऍडव्हान्टेजेस खूप असतात, पण इथे ते तर तीनच दिलेत, पण नेहमी ऍडव्हान्टेजेस जास्त असतात, डिसएडव्हान्टेजेस लिमिटेशन थोडेसे कमी असणार आहे. नीड काय आहे बघा थोडक्यात. द फिनान्शियल स्टेटमेंट The financial statements are prepared from the books of account and other record maintained by the enterprise. The financial statements are prepared from the books of account and other record maintained by the enterprise. However, an account of factors listed below statement can be different based. आता सपोज तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी ऍट द सेम टाइम काय करताय, मेंटेन करताय, तर अशा वेळी बाकीच्या गोष्टी कोणत्या मेंटेन करायला लागणार आहेत. Variant complexity of the transaction in the interpretation of the transaction, varying accounting alternatives available to deals with the accounting situation such as provision of depreciation, valuation of inventory, methods of accounting, treatment of certain specific item, etc. म्हणजे तिथं थोडक्यात काय सांगतोय आपण की ऑर्गनायझेशन मध्ये काय एकाच टाईपचे ट्रान्झॅक्शन चालतात का हो, किंवा एकाच बाजूने अकाउंटिंग चालू आहे असं नाही. जसं आपण म्हणतो की आपल्याला कॅश बुक रेकॉर्ड करायचं आहे, पहिली बेसिक गोष्ट काय आहे की जे जे ट्रान्झॅक्शन होतात ते जर्नल फॉर्मॅटमध्ये पहिल्यांदा येणार आहे, राईट. त्याच्यानंतर त्याचं लेजर पोस्टिंग होणार आहे, त्याच्यानंतर त्याचा ट्रायल बॅलन्स तयार होणार आहे, त्याच्यानंतर त्याचं फायनल अकाउंट तयार होणार आहे. आणि हे जे स्ट्रक्चर जर बघितलं तुम्ही अकाउंटिंगचं, तर त्याच्यामध्ये सगळेच ट्रान्झॅक्शन इन्क्लूड होतात असं नाही. जसं आपण म्हणतो फिनान्शियल अकाउंटिंग इट्स अ डिफरंट थिंग, कॉस्ट अकाउंटिंग इज अ डिफरंट थिंग, राईट. म्हणजे एखाद्या प्रोडक्टची प्राइस डिफाईन करण्यासाठी कशी डिफाईन करायचे किंवा व्हॉट एव्हर इट मी, थोडक्यात मला काय सांगायचं आहे, कॉस्ट अकाउंटिंग अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग वी कॅन नॉट प्रिपेअर ऍट द इन द सेम फॉर्मॅट. त्याच्यासाठी तुम्हाला दोन वेगवेगळे बुक्स ऑफ अकाउंट काय करावे लागतात, रेकॉर्ड करावे लागतात. आणि तुम्ही लर्न केले कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये तुम्हाला वाटतं का की फायनान्स आणि कॉस्टिंग मध्ये काही सिमिलॅरिटी आहे? बिलकुल डिफरंट आहे, सगळं डिफरंट आहे. ते कॉस्ट शीट आहे, इकडे जर्नल एंट्री येते है ना, जर्नल एंट्री, लेजर एंट्री, लेजर आहे, फायनल अकाउंट आहे, त्याच्यानंतर बऱ्याचशाच गोष्टी आहे, लिक्विडेशन आहे, अमाल्गमेशन आहे, बऱ्याचशाच गोष्टी लर्न केल्या, रेशो अनालिसिस आहे, वर्किंग कॅपिटल आहे, कॅश फ्लो मॅनेजमेंट आहे. इकडे कॉस्टिंग मध्ये काय बघायला मिळतं, कॉस्ट शीट आहे, त्याच्यानंतर मटेरियल कॉस्टिंग आहे, लेबर कॉस्टिंग आहे, प्रोसेस कॉस्टिंग आहे, देन त्याच्यानंतर रिकन्सिलेशन स्टेटमेंट आहे. आणि रिकन्सिलेशनचा उद्देश मात्र असा असतो की दोघांचे कंपॅरिझन करण्यासाठी ते रिकन्सिलेशन स्टेटमेंट ड्रॉ केलं जातं, राईट. तर अशा वेळी मात्र तुम्हाला काय कशाची गरज आहे, अकाउंटिंग स्टँडर्ड मेंटेन करण्याची गरज आहे. क्लिअर. मग काही गोष्टी वेगळ्या आहेत त्या मात्र तुम्ही काय करा, सेपरेट रेकॉर्ड करा. आता सेकंड पार्ट मध्ये आपण काय करूया, अकाउंटिंग स्टँडर्ड इन इंडिया काय करू, कंटिन्यू करू. थँक्यू.